हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. चला तर आज आपण डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फॉर्ममधलं उदाहरण नंबर प्रॅक्टिस एक्झाम्पल नंबर 6 आपल्याला समजावून घ्यायचं आहे की ज्याच्यामध्ये संगीता, अनिता आणि स्मिता नावाच्या भागीदार आहेत आणि त्यांचा रेशो 2:1 आहे. चला तर मग सोडवायला सुरुवात करूया. आता बघा, पहिल्यांदा आपण काय करतो, अकाउंट काढून घेतो जे आपल्याला प्रिपेअर करायला सांगितलेलं आहे. पहिलं काय बनवायला सांगितलं तर बघा, रिलायझेशन अकाउंट सांगितलं, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट सांगितलं आणि बँक अकाउंट सांगितलं होतं. पण आपल्याला आवश्यक आहे इथे आपण आणखी एक एक्स्ट्रा अकाउंट काढणार आहे, ते म्हणजे काय, संगीताच लोन अकाउंट. ते लोन अकाउंट पण दिलेलं आहे, म्हणून आपल्याला एक एक्स्ट्रा अकाउंट बनवावं लागणार आहे. चला तर सुरुवात करूया. पहिल्यांदा काय करू बघा, काय सांगितलं तर कॅपिटल बॅलन्सेस दिले होते, बरोबर की नाही. संगीताचा किती बॅलन्स दिला होता, 60,000, अनिता 40,000 आणि स्मिता 30,000. पहिल्यांदा त्यांचे बॅलन्सेस पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण काय करूया, ट्रान्सफर करून घेऊ. मग इथं मी म्हणतोय बघा, बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. किती बॅलन्सेस होते, 60,000, 40,000 आणि 30,000 रुपये. हे त्यांचे कॅपिटल बॅलन्सेस होते. आपण पहिल्यांदा काय केलं, ट्रान्सफर केली. तसंच संगीताचं लोन अकाउंट म्हटलं तर जसं की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी लोन अकाउंट पण काय केलेलं आहे, तयार करून ठेवलेलं आहे. इथं म्हणणार आहे बघा, लोन अकाउंट आहे म्हणजे कोणता, क्रेडिट बॅलन्स आहे, म्हणून बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन किती आहे, 1,20,000. तर हे इथे आपण 1,20,000 रुपये लिहून टाकले, जो त्याचा बॅलन्स होता तो. त्याचप्रमाणे आता इथं दोन लायबिलिटी दिलेल्या आहे. कोणकोणत्या लायबिलिटी आहे, सन्ड्री क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल. लायबिलिटी आपण काय करतो, रिलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करतो. मग लायबिलिटी ट्रान्सफर करताना आपली एंट्री काय होते, आपली एंट्री होते ईच लायबिलिटी अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. म्हणजे आता रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला काय होणार आहे, बाय सन्ड्री लायबिलिटीज अकाउंट, लायबिलिटीज अकाउंट, बरोबर. आता सन्ड्री लायबिलिटी कोणकोणत्या आहेत, तर दोन सांगितले होते. एक काय होते, सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स किती होते, सन्ड्री क्रेडिटर्स तर 1,20,000 रुपये सन्ड्री क्रेडिटर्स होते, 1,20,000. इथे घेतले 1,20,000. त्यानंतर दुसरे कोणते होते, बिल्स पेबल होते. किती होते बिल्स पेबल, 20,000. तर आपण इथे घेऊया बिल्स पेबल. बिल्स पेबल ही दुसरी लायबिलिटी होती, 20,000. असे एकूण किती झाले, 1,40,000 याची ही देयता होते. आपण काय केलं, ट्रान्सफर केलं. त्यानंतर आता जाऊया ॲसेट साईडला. ॲसेट साईडला काय म्हटलं होतं बघा, लँड, प्लांट, गुडविल, डेटर्स, लोन्स अँड ॲडव्हान्सेस. आता इथं लोन्स अँड ॲडव्हान्सेस हा जरा नवीन आयटम्स आहे. मग लोन्स अँड ॲडव्हान्सेस याचा अर्थ काय, की इथं भागीदारी संस्थेनं इतरांना दिलेले हे लोन्स आहे, इतरांना दिलेले ॲडव्हान्सेस आहे, म्हणून ते ॲसेट साईडला आहे 15,000 रुपये. आणि बँकेचा बॅलन्स आहे 5,000. तर पहिल्यांदा काय करू, आपण बँकेचा जो बॅलन्स आहे तो टाकून घेऊ. बँकेच्या डेबिटला आपल्याला म्हणायचं आहे टू बॅलन्स ब्रॉड डाऊन किती रुपये, 5,000 रुपये. तो बॅलन्स टाकून घेतला. आता काय करायचं, जसं आपण लायबिलिटी ट्रान्सफर केल्या तसंच आपल्याला काय करायचं, आता ॲसेट पण काय करून घ्यायचे आहेत, रिलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करायचे आहेत. मग रिलायझेशन अकाउंटच्या डेबिटला आपल्याला काय म्हणायचं आहे, टू सन्ड्री ॲसेट्स अकाउंट, टू सन्ड्री ॲसेट्स अकाउंट, टू सन्ड्री ॲसेट्स अकाउंट. आता कोणकोणत्या ॲसेट्स आहे, तर लँड होती बघा, इथे घेऊ. लँड होती 2,10,000, लँड 2,10,000. दुसरी ॲसेट होती प्लांट, प्लांट होती 20,000 रुपये. त्यानंतर होते गुडविल, गुडविल ते होतं किती, 15,000 रुपयांचं. त्यानंतर आहे डेटर्स, डेटर्स, डेटरची किंमत होती 1,25,000 रुपये. त्यानंतर पुढे आहे लोन्स अँड ॲडव्हान्सेस, लोन्स अँड ॲडव्हान्सेस यांची रक्कम होती 15,000. आता यांची बेरीज, आता बघा यांची बेरीज किती येते बघा, ॲसेट साईडला आपल्याला यांची टोटल घ्यायची आहे, ती येते 3,85,000 रुपये, 3,85,000. म्हणजे ह्या ज्या सगळ्या ॲसेट आहे यांची बेरीज किती आली,
3,85,000. तुम्ही सोपं जरी केलं तरी आपल्याला साधं एक करता येईल बघा. बेरीज करत बसण्यापेक्षा एक आयडिया सांगून ठेवतो. काय, ॲसेटमधनं फक्त बँकेचा बॅलन्स जर आपण वजा केला 5,000, 3,90,000 होते. 3,90,000मधून बँकेचा 5,000 बॅलन्स गेला, शिल्लक किती राहिले? 3,85,000. म्हणजे काय, असा तुम्ही शॉर्टकट पण यूज करू शकता. चला पुढे जाऊया. आता पहिल्यांदा काय सांगितलं आता दे डिसाइडेड टू डिझॉल्व द फर्म ॲज फॉलोज. त्यांनी ही भागीदारी संस्था डिझॉल्व करण्याची ठरवलं. मग पहिल्यांदा सांगितलं बघा, पहिली ॲडजस्टमेंट काय, ॲसेट रिलाइज ॲज लँड रिकवर्ड 1,80,000, गुडविल 75,000, लोन्स अँड ॲडव्हान्सेस रिलाइज 12,000, 10% ऑफ द डेप्ट्स प्रूव्ड बॅड. म्हणजे आता बघा, ॲसेट आपल्याला रिलाइज करायला सांगितले. तर आपण काय करू, एका कच्च्या कागदावर पहिल्यांदा त्यांची टोटल घेऊ. बघा, 1,80,000. त्याचप्रमाणे काय सांगितलं, गुडविल 75,000. त्यानंतर सांगितलं लोन अँड ॲडव्हान्सेस किती, 12,000. ते हे 12,000 घेतले. आणि इथं सांगितलं 10% डेट्स प्रूव्ड बॅड. म्हणजे काय, जे काही डेटर्स होते, बरोबर की नाही, डेटर्स किती होते, तर 1,25,000 होते. त्याचे किती टक्के सांगितले, 10%. म्हणजेच काय, गुणिले 10 भागिले 100. आता जर यांचा गुणाकार केला तर ते येणार किती, 12,500. मग 1,25,000 मधून काय करायचे, आपल्याला 10% वजा करायचे, 12,500 काय करायचे, वजा करायचे. 0 0 5 5 तर राहिले 2. इथं 1,12,000 किती, 500. म्हणजे बघा, 1,25,000 मधून किती, 12,500 गेले, शिल्लक राहिले 12,500. 1,12,500 शिल्लक राहिले. म्हणजेच काय, आपण काय केलं, 10% काय केलं, बॅड डेप्ट्स आहे. म्हणजे काय, किती रुपयाला विकले गेले, मग 1,12,500 रुपयाला विकले गेले. मग इथे घेतलं 1,12,500 रुपये. आता यांची बेरीज करू आपण. 0 0 0 5 5 5 2 7 2 9 8 8 8 16 1 17. चला 1 1 2 3 किती आले, 3,79,500 रुपये. म्हणजे काय, की ह्या मालमत्ता विकून आपल्याला किती रुपये आले, 3,79,500 रुपये आले. किती रुपये आले, 3,79,500 रुपये. मग आता एंट्री काय होईल, पैसे कुठे येणार, बँकेमध्ये येणार. म्हणून एंट्री बनेल काय, बँक अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. मग आता बघा, बँकेच्या डेबिटला काय म्हणायचं आहे, टू रिअलायझेशन अकाउंट. टू रिअलायझेशन अकाउंट किती आले ते, 3,79,500 रुपये. ते इथे घेऊ, 3,79,500. सेम आता आपल्याला काय करायचं आहे, दुसरा इफेक्ट द्यायचा आहे. तो कुठं, रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला. मी इथं म्हणायचं आहे काय, बाय बँक अकाउंट. आता बघा, इथं काय करू आपण, सविस्तर माहिती लिहू. कशाची माहिती सविस्तर, की कोणकोणत्या मालमत्ता कशा विकल्या गेल्यात. आता इथं पहिल्यांदा घेऊ लँड. लँड किती रुपयाला विकली गेली, 1,80,000. त्यानंतर म्हटलं तर गुडविल कितीला विकलं गेलं, गुडविल 75,000. त्यानंतर पुढे होते लोन्स अँड ॲडव्हान्सेस. लोन्स अँड ॲडव्हान्सेस ते कितीला विकले गेले, ते 12,000. ओके. आणि डेटर्स किती म्हटले, ते डेटर्स 10% बॅड डेट्स त्यातनं वजा केली. म्हणजेच काय, की तुम्ही असं करू शकता, इथे असं टाकू शकतो आपण, 1,25,000 होते, त्यातनं 10% किती गेले, 12,500 गेले. म्हणजे शिल्लक किती राहिले, 1,12,500. अशी यांची टोटल किती येते, 3,79,500. 3,79,500. बघा, आता पहिली ॲडजस्टमेंट आपली काय झाली, ही झाली क्लिअर. त्यानंतर आता काय म्हटलं तर बघा, दुसरी ॲडजस्टमेंट, संगीता टूक प्लांट ॲट बुक व्हॅल्यू. आता संगीता नावाची जी भागीदार आहे, बरोबर की नाही, या भागीदाराने काय केलं, व्यवसायातली मालमत्ता काय केली, टेकन ओव्हर केली. मग आता जेव्हा एखादा भागीदार व्यवसायातील मालमत्ता टेकन ओव्हर करत असेल तर एंट्री काय बनते, जो भागीदार घेतो त्याला डेबिट द्यायचे. कोणता भागीदार घेऊ राहिला आहे, कोणती भागीदार घेते, संगीता. म्हणून एंट्री काय होईल, संगीता कॅपिटल अकाउंट डेबिट टू. हे प्लांट कुठून उचलते ती, तर रिलायझेशनमधून. कुठून उचलते, रिलायझेशन अकाउंटमधून. म्हणून एंट्री बनली संगीता कॅपिटल अकाउंट डेबिट. काय एंट्री होते बघा, संगीता कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट.
मग आता आपल्याला ह्या जर्नल एंट्रीची काय करायची, लेजर पोस्टिंग करायची. संगीता कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला म्हणायचं आहे टू रिलायझेशन अकाउंट. टू रिलायझेशन अकाउंट संगीताच्या कॉलमला किती घ्यायचे आपल्याला, 20,000. का बरं 20,000, तर बुक व्हॅल्यू किती होतं, प्लॅनचं बुक व्हॅल्यू किती होतं, तर 20,000 होतं. म्हणून आपण काय केले, संगीताची जी काही प्लॅन तिने टेकन ओव्हर केली संगीताने, त्याची बुक व्हॅल्यू होती किती, 20,000 रुपये. तर आपण काय केले, 20,000 रुपये तिच्या कॉलमला लिहिले. मग आता आपल्या रिलायझेशनमधून गेले ना मालमत्ता, मग कोणी नेले, तर त्यांचं नाव आपल्याला लिहावं लागणार आहे. म्हणून आपण इथं म्हणणार बाय संगीता कॅपिटल अकाउंट. संगीता कॅपिटल अकाउंट काय केलं, ॲसेट टेकन ओव्हर केली, बरोबर की नाही. म्हणून ॲसेट टेकन, कोणती ॲसेट घेतली, प्लांट. मग किती रुपयाची होती ती, तर 20,000ची. ती आपल्या इथे 20,000 रुपये आपण लिहिले. म्हणजे दोन्ही इफेक्ट क्लिअर झाली. ही होती आपली दुसरी ॲडजस्टमेंट, ती पण आपण काय केली, पूर्ण केली. आता जाऊया ॲडजस्टमेंट नंबर 3 मध्ये. बघा आता, क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल पेड ॲट 5% डिस्काउंट. म्हणजे काय की व्यवसायाच्या ज्या देयता होत्या, देणं होतं, ते देत असताना 5% सुटीनं आपण काय केलं, पेड केलं. 5% सुटीनं म्हणजे काय, परत आलं कॅल्क्युलेशन. मग पुन्हा आपण कॅल्क्युलेशन घेऊ. बघा, क्रेडिटर्स किती होते, क्रेडिटर्स होते 1,20,000. क्रेडिटर किती होते, 1,20,000. त्याच्या किती टक्के म्हटलंय, 5% सुटीने. म्हणजे याच्यावर किती सूट घ्यायची, 5% सूट घ्यायची. म्हणजे काय, गुणिले 5 भागिले 100. हे 2 शून्य गेले, 2 गेले, गुणिले 5 करणं. 0 0 12 5 60. म्हणजे किती आले, 6,000. म्हणजेच आपल्याला 1,20,000 मधून सूट किती भेटली, 6,000 रुपये सूट भेटली. म्हणजेच मग आपण देणार किती आहे, तर देणार त्यांना 1,14,000 रुपये. म्हणजे हे आपल्याला समजलं की आपण क्रेडिटरची किती रक्कम देणार त्यांना, ही 5% काय झाली, सूट वजा झाली. मग आपण त्यांना रक्कम देणार 1,14,000. सेम आणखी दुसरं एक सांगितलं होतं. काय सांगितलं, दुसरी लायबिलिटी बिल्स पेबल. काय सांगितली होती, बिल्स पेबल. मग बिल्स पेबलची रक्कम किती होती, 20,000. त्यावर पण किती सांगितले, 5% सूट सांगितली. मग 5% सूट म्हटलं तर परत काय करणार, 20,000 गुणिले 5 भागिले 100. हे 2 शून्य गेले, हे 2 गेले, गुणिले किती आले, 5. 0 0 5 दुने 10. किती आले, 1,000 रुपये. म्हणजेच काय होणार, 20,000 रुपये आपलं बिल्स पेबलचं देणं होतं. त्यातनं 1,000 रुपये आपल्याला काय मिळाली, सूट मिळाली. किती टक्के सूट होती, 5% सूट होती. म्हणजे आपण त्यांना किती पैसे देणार, मग बिल्स पेबलचे पैसे आपण किती देणार, 19,000. याचा अर्थ आपण 1,14,000 रुपये क्रेडिटरचे देणार आहेत आणि 19,000 रुपये बिल्स पेबलचे देणार आहे. बघा आता यांची बेरीज करूया. 0 0 0 0 या 0 0 4 9 आणि 4 13. हात चला 1 2 3 आणि 1 1. म्हणजे बघा 1,33,000 रुपये आपण काय करतो, लायबिलिटी पेड करण्यासाठी देतोय. म्हणजे आता जर आपण लायबिलिटी देतो म्हणजे पैसे कुठून जाणार, आपल्या बँकेतनं पैसे जाणार. आणि कोणत्या कारणासाठी पैसे गेले, तर आपल्या व्यवसायाच्या ज्या भागीदारी संस्थेच्या ज्या देयता होत्या, त्या देयता देण्यासाठी हे पैसे गेले. बघा मग आता एंट्री काय होईल, कसला खर्च होता, रिलायझेशनचा कोणी दिला, बँकेने. मग जर्नल एंट्री बनते रिलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. म्हणजे रिलायझेशनच्या डेबिटला, बघा आता रिलायझेशनच्या डेबिटला काय लिहायचं आहे, टू बँक अकाउंट. आता त्याच्या खाली वर्णन करायचं आहे परत की कशा कशासाठी आपण किती किती रुपये दिले. मग आता काय होते, सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्ससाठी किती रुपये दिले, तर आपण इथे वजाबाकी केली होती, किती आली ती 1,14,000. म्हणजे 5% सूट वजा करून जी रक्कम राहिली ती किती आली, ते 1,14,000. सेम होतं काय, बिल्स पेबल. बिल्स पेबल किती होते, ते 20,000 होते. 20,000तनं किती गेले, 1,000 रुपये सूट गेली 5%ने, तर शिल्लक राहिले होते 19,000. मग इथे घेतले 19,000. अशी ह्या दोघांचे मिळून बँकेने किती पैसे दिले, 1,33,000 रुपये काय केले, पेड केले. मग जसं इथं आपण रिलायझेशन अकाउंटच्या डेबिटला पहिला इफेक्ट घेतला, तसंच आता बँकेच्या क्रेडिटला आपल्याला दुसरा इफेक्ट घ्यायचा आहे. काय म्हणणार इथं, बाय रिलायझेशन अकाउंट. काय म्हणणार आहे, बाय रिलायझेशन अकाउंट 1,33,000 रुपये. आता आपण काय केलं, देणं देऊन टाकलं. त्यानंतर आता जाऊया, तिसरी ॲडजस्टमेंट आपली क्लिअर झाली.
बघा आता ॲडजस्टमेंट नंबर 4. आता इथं काय झालेलं आहे बघा, इथं काय म्हटलं संध्याज लोन, पण संध्या इथं दिलेलीच नाही आहे. झालं आहे काय माहिती आहे का, इथं संगीताज लोन अकाउंट होतं, इथं काय करायचं होतं संगीता नाव द्यायला पाहिजे होतं, त्यांच्याकडनं चुकून काय झालं संध्या झालं. हे करेक्शन तुम्ही लक्षात ठेवा. इथं काय पाहिजे होतं संगीता पाहिजे होतं. काय पाहिजे होतं संगीता. ठीक आहे, आता तुम्ही समजू शकता संगीताज लोन वॉज डिस्चार्ज अलॉंग विथ ₹6,000 ॲज इंटरेस्ट. म्हणजे संगीता ही जी काही भागीदार होती, या भागीदाराकडनं आपण कर्ज घेतलं होतं भागीदारी संस्थेसाठी. किती कर्ज घेतलं होतं, तर ₹1,20,000 आपलं कर्ज होतं. आता ह्या कर्जाची परतफेड करताना भागीदारी संस्था बंद होताना काय करतोय आपण ₹6,000 काय करतोय व्याज देतोय. म्हणजे आता संगीताचं लोन आपल्याला परत करायचं आहे, पण फक्त 1,20,000 नाही तर 1,20,000 अधिक म्हणजेच काय येईल बघा. आता इथं आपण समजून घेऊ. संगीताला द्यायचे किती होते 1,20,000 द्यायचे होते, प्लस आणखी ₹6,000 काय सांगितलं त्यावर व्याज द्यायला सांगितलं. म्हणजे एकूण आपल्याला देणं किती तयार झालंय ₹1,26,000. चला तर आपण काय करूया, आता हे जे देणं द्यायचं आहे त्या संबंधित एंट्री काय होईल आपली. एंट्री काय बनेल, आपण काय करतोय लोन पेड करतो कुणाचं संगीताचं. मग एंट्री काय होईल बघा, एंट्री समजावून सांगतो पहिल्यांदा. संगीताज लोन अकाउंट डेबिट किती रुपये द्यायचे तिला 1,20,000 द्यायचे बरोबर. आपण आणखी काय करतोय त्याच्याबरोबर व्याज देतोय म्हणून काय इंटरेस्ट अकाउंट डेबिट किती रुपये तर ₹6,000. असे एकूण आपल्या बँकेतनं पैसे किती जाणार आहे टू बँक अकाउंट क्रेडिट किती येणार आहे ₹1,26,000. म्हणजे ही झाली आपली जर्नल एंट्री. या जर्नल एंट्रीची लेजर पोस्टिंग बँकेच्या, आता पहिल्यांदा घेऊ संगीताच्या डेबिटला. संगीताज लोन अकाउंट आहे, संगीताज लोन अकाउंटच्या डेबिटला आपल्याला काय लिहायचं आहे, इथं लिहायचं आहे टू बँक अकाउंट. टू बँक अकाउंट किती ते 1,20,000. किती घ्यायचे 1,20,000 घ्यायचे. आता इंटरेस्ट म्हटलं आहे, इंटरेस्ट अकाउंट डेबिट म्हटलं तर आता ही इंटरेस्ट जे जातं आहे व्याज जे जातं आहे ते कशाचा खर्च समजायचं आपल्याला. संगीताचं जे काही लोन आपण घेतलं होतं ते भागीदारी संस्थेसाठी घेतलेलं होतं. आता भागीदारी संस्था काय होते बरखास्त होते, बंद होते. बंद होताना आपण व्याज देतो म्हणजे खर्च कशाचा आला रिलायझेशनचा. म्हणून रिलायझेशनच्या डेबिटला आपल्याला काय म्हणायचं आहे बघा. आता हे जे काही ₹6,000 आहे ते आपल्याला रिलायझेशनच्या डेबिटला लिहायचे. टू काय म्हणणार आहे बघा, कुणाला कुणाच्या कर्जावरचं व्याज आपण दिलंय तर संगीताच्या लोनवरचं व्याज आपण देतोय. म्हणून इथं आपल्याला म्हणायचं आहे टू इंटरेस्ट ऑन संगीताज लोन अकाउंट. टू इंटरेस्ट ऑन संगीताज लोन अकाउंट किती रुपये होते तर ₹6,000. आपण ते काय केले इथं लिहिले. त्याचप्रमाणे आता दुसरा इफेक्ट द्यायचा आहे. आपण काय केलं ₹1,20,000 संगीताज लोन अकाउंट दिले, ₹6,000 संगीताच्या लोनवरचं आपण काय केलंय व्याज पण दिलंय. म्हणजे आता बँकेच्या क्रेडिटला आपल्याला काय करायचं आहे लिहायचं आहे. काय लिहायचं आहे संगीताज लोन अकाउंट आणि इंटरेस्ट अकाउंट. मग इथं म्हणूया बघा बाय संगीताज लोन अकाउंट. संगीताज लोन अकाउंट किती रुपये ₹1,20,000. तिचं कर्ज किती होतं 1,20,000 आणि आपण त्यावरचं व्याज किती पेड केलं बँकेनं 6,000. म्हणून बाय इंटरेस्ट अकाउंट किती रुपये तर ₹6,000. ठीक आहे, ही झाली जर्नल एंट्री, त्याची केली आपण लेजर पोस्टिंग. ठीक आहे, त्यानंतर आता जाऊया पुढच्या ॲडजस्टमेंटकडे. काय होती बघा आता पुढची ॲडजस्टमेंट. ॲडजस्टमेंट नंबर 5. आता वाचूया बघा. देअर वॉज ए कॉन्टिंजंट लायबिलिटी इन रिस्पेक्ट ऑफ बिल्स ऑफ ₹1,00,000 विच वॉज अंडर डिस्काउंट. आउट ऑफ देम ए होल्डर ऑफ वन बिल ऑफ ₹20,000 बिकम इन्सॉल्वंट. म्हणजे बघा आता एक कंटिंजंट लायबिलिटी आपली तयार झाली. कंटिंजंट लायबिलिटी याचा अर्थ होतो संभाव्य देयता. म्हणजे असं देणं की द्यायचं आहे किंवा नाही हे निश्चित नसतं बरोबर की नाही. म्हणजे संभाव्य देयता असते, देणं द्यावं लागेल किंवा द्यावं लागणार नाही आहे हे आपल्याला माहिती नसतं. पण एखादी गोष्ट घडण्यावर किंवा एखादी गोष्ट न घडण्यावर ते अवलंबून असतं. आता झालं काय, व्यवसाय बंद करताना असं लक्षात आलं का एक जे बिल होतं त्या बिलाची रक्कम ₹1,00,000 होती किंवा एकूण जे बिल असतील त्या बिलांची रक्कम ₹1,00,000 होती. ते बँकेत डिस्काउंटला टाकलेले होते. त्यातलं एक जो होल्डर आहे त्याचे ₹20,000 बिल होतं ते काय झालं
तो व्यक्तीच काय झाला, इन्सॉल्वंट झाला. मग इन्सॉल्वंट झाला याचा अर्थ काय झाला, आपलं देणं वाढलं. किती रुपये देणं वाढलं, तर 20,000 रुपये संभाव्य देयता तयार झाली. मग देणं तयार झालं म्हणजे काय, देयता आहे, लायबिलिटी आहे. मग लायबिलिटी आपल्याला व्यवसाय बंद करताना काय करायची असते, परतफेड करायची असते. मग आता ही लायबिलिटी जी तयार झाली ती कशाशी संबंधित आहे, रिलायझेशन अकाउंटशी संबंधित आहे. म्हणजे एंट्री काय होणार आहे, कॉन्टिंजंट लायबिलिटी अकाउंट डेबिट. बघा आता एंट्री काय बनते आपली, एंट्री बनणार आहे कॉन्टिंजंट लायबिलिटी अकाउंट डेबिट. किती रुपये, तर 20,000 रुपये. आता 1,00,000 नाही घेणार, त्यापैकी म्हटलंय ना, म्हणून आपण 20,000 घेतली. 2, आता हे देणार कोण आहे, तर बँक देणार आहे. कोण देणार आहे, बँक देणार आहे. म्हणून इथं काय म्हणणार आहे, टू बँक अकाउंट किती रुपये, 20,000. आता ही जी काही लायबिलिटी तयार झाली ही आपल्याला परतफेड करायची आहे. जरी इथं मी कॉन्टिंजंट लायबिलिटी अकाउंट डेबिट म्हटलं असलं तरी आपल्याला इफेक्ट देताना मात्र रिलायझेशनला द्यावं लागणार आहे. का, तर आपण काय करतोय, हा व्यवसाय बंद करतोय म्हटल्यानंतर आपल्या रिलायझेशनचा हा जो खर्च आहे, संभाव्य देयता जी तयार झाली ते व्यवसाय बंद करताना आपल्याला परतफेड करावी लागणार आहे. म्हणून आपण काय करतोय, हे कॉन्टिंजंट लायबिलिटी जे 20,000 आहे ते काय करतोय, रिलायझेशनच्या डेबिटला लिहितोय. आता इथे म्हणूया टू कॉन्टिंजंट लायबिलिटी अकाउंट किती रुपये, 20,000 रुपये. इथे पाहिजे तर तुम्ही असं पाहिजे तर आपण टू बँक इथं पण म्हणू शकतो आणि इथं पण टू बँक म्हणू शकतो. आता का बरं, तर हे दोनही जे काही खर्च आहे ते कोणी दिलेत, जे दोन्ही देणं आहे ते कोणी दिलेत, बँकेने दिले. म्हणून आपण इथं टू बँक सुद्धा रेकॉर्ड करू शकतो. पण समजण्यासाठी डायरेक्ट मी म्हटलं टू इंटरेस्ट ऑन संगीताज लोन अकाउंट. परत इथं पण म्हटलं टू कॉन्टिंजंट लायबिलिटी अकाउंट. का, तर ही खर्च जे आहे, हे देयता जी आहे, हे देणं जे आहे ते कोण पेड करते, बँक करते. म्हणून आता बँकेच्या क्रेडिटला पुन्हा मला आणखी दुसरा याचा इफेक्ट द्यावा लागेल की जी संभाव्य देयता होती 20,000 रुपये ती आपण काय करतो आहे, पेड करतोय. म्हटल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं, आता ही संभाव्य देयता पेड करताना मला इथं म्हणावं लागेल बाय कॉन्टिंजंट लायबिलिटी अकाउंट. किती रुपये, तर 20,000 रुपये, 20,000 रुपये. बघा आता ह्या सगळ्या ॲडजस्टमेंट काय झाल्या, कंप्लीट झाल्या. आपल्या 5च्या 5 ॲडजस्टमेंट कंप्लीट झाली. आता काय करायचं, आपल्याला टोटल करायची. काय करायची आता, टोटल. बघूया आता आपण काय करू, टोटल करून घेऊ, कोणती साईड जास्त आहे आणि कोणती कमी आहे. बघा तर आता डेबिट साईड जी आहे, रिलायझेशन अकाउंटची डेबिट साईड येते 5,44,000 रुपये. किती येते, डेबिट साईड येते 5,44,000 आणि क्रेडिट साईड येते 5,39,000, 5,39,500 येते. किती येते, 5,39,500 येते. याचा अर्थ काय की डेबिट साईड ही काय जास्त आहे आणि क्रेडिट काय कमी आहे. म्हणजे डेबिट हे काय खर्चाची आहे, बरोबर की नाही, खर्च काय जादा आहे आणि उत्पन्न काय कमी आहे. मग त्यातनं आता आपण वजाबाकी केली तर शिल्लक राहतात बघा 4,500 शिल्लक राहिले. किती राहिले शिल्लक, 4,500. म्हणजे आता 4,500 हा काय लॉस आहे. किती रुपये लॉस झाला, 4,500. म्हणजे डेबिट साईड आली 5,44,000 आणि क्रेडिट साईड आली 5,39,500. म्हणजे या रिलायझेशन अकाउंटला किती तोटा झाला, 4,500 तोटा झाला. मग आता हा जो काही झालेला तोटा आहे 4,500 याला आपल्याला काय करायचं आहे, डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. कुणाला, तर भागीदारांना. किती भागीदार आहे, 3 भागीदार. त्यांचा रेशो काय होता, 2:1. म्हणजे एकूण रेशो किती झाला, 5. म्हणून 4,500ला कितीने भागला, 5ने. 5×1 5, 5×9 45. म्हणजे किती आलं, एका हिश्श्यासाठी 900 रुपये. मग पहिलीचा हिस्सा किती, 2 आहे, म्हणजे गुणिले 2. मग किती आले, 1,800 रुपये. पुन्हा किती येणार, गुणिले 2 बरोबर किती आले, 1,800 रुपये. आणि 900 गुणिले 1 बरोबर किती, 900 रुपये. आता हा लॉस जो आहे तो काय करायचा, ट्रान्सफर करायचा. म्हणजे बघा आता कोणती साईड जादा होती, डेबिट साईड जादा होती. मग मी इथे डेबिटला लिहितो, किती येणार आहे, 5,44,000 रुपये. आणि इथं क्रेडिटला पण किती लिहावे लागणार मला, सेम 5,44,000 रुपये. आता क्रेडिटला अमाऊंट कमी पडली म्हणून इथं आपण म्हणणार आहे बाय लॉस ट्रान्सफर्ड टू
पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. कुठं पाठवलं आपण? हा जो काही तोटा आहे तो कोणाला पाठवणार आहे? पार्टनर्स पाठवणार आहे. मग त्या पार्टनरची नावं काय? पहिली कोण होती? संगीता, दुसरी भागीदार अनिता आणि तिसरी भागीदार होती स्मिता. आता यांचा रेशो जसा होता तसं आपलं काय करणार? आता रेशोप्रमाणे त्यांचा तोटा वाटून देणार आहे. 1800 2 हिस्सा होता म्हणून 1800 आले आणि स्मिताचा 1 हिस्सा होता म्हणून 900 रुपये आले. यांची आउटरला टोटल येणार किती? 4500 रुपये भागीदारी संस्थेच्या या रिलायझेशन अकाउंटला काय झाला? तोटा झाला. मग आता हा जो काही तोटा आहे तो कुठं जाणार? ट्रान्सफर होऊन. इथं तर कोणत्या साईडला आहे? इथं आहे रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मग ट्रान्सफर होऊन कुठं जाणार आहे? दुसऱ्या बाजूला. म्हणजे दुसरी बाजू कोणती असणार आहे? डेबिट. मग रिलायझेशनच्या क्रेडिटमधून जाणार आणि पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटमध्ये येणार. मग इथं म्हणणार आहे काय? टू रिलायझेशन अकाउंट. कंसात काय म्हणणार आहे? लॉस. हा काय आहे? लॉस आहे. मग कुणाचं किती आहे? संगीताच्या वाट्याला आला 1800, अनिताच्या वाट्याला किती आले? 1800 आणि स्मिताच्या वाट्याला आले 900 रुपये. ठीक आहे. मग आता आपण काय करतो? कोणतं अकाउंट क्लोज करणं? आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण काय करणं? आता क्लोज करणं. बघूया आता कोणती साईड जास्त आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडचंच बॅलन्स जादा दिसतात. मग आता पहिल्यांदा स्मिताचं अकाउंट क्लोज करू. स्मिताच्या क्रेडिटला होते 30,000 रुपये. मग डेबिटला पण किती यायला पाहिजे? 30,000 यायला पाहिजे. मग 30,000 मधून 900 रुपये. डेबिटला किती आहे? 900. मग 900 वजा केले, शिल्लक किती राहिले? 29,100. इथं किती आहे अनिता? 40,000. मग 40,000 इथं लिहून टाकतो मी. 40,000. डेबिटला पण किती यायला पाहिजे? 40,000 यायला पाहिजे. 40 मधून किती गेले? 1,800 गेले. म्हणजे शिल्लक राहिले किती? 38,200 रुपये. किती शिल्लक राहतात? 38,200. आता बघा संगीताची क्रेडिट साईड किती आहे? 60,000. संगीताची क्रेडिट साईड 60,000 आहे. मग इथं 60,000 येण्यासाठी किती कमी पडतात? मग आता बघा 60,000 मधून किती आपल्याला वजा करायचे? बघा 20 आणि हे 1,800 म्हणजे काय? 60,000 वजा 20 आणि 21,800 रुपये आपल्याला काय करायचे? वजा करायचे. मग शिल्लक किती राहतात बघा? इथं राहिला 9, 9तून 1 गेला 8 आणि इथं राहिले 5, 5 मधून 2 गेले, खाली राहिले 3. 38,200. मग इथे पण लिहिणार आपण 38,200. आता इथं आपण काय म्हणतो बघा? इथं टू बँक अकाउंट म्हणायचं आहे. काय म्हणायचं आहे? टू बँक अकाउंट. बऱ्याच वेळा काय होतं आपल्याला पार्टनरशिप फायनल अकाउंटमध्ये आपण शिकलेलो आहे की टू बॅलन्स कॅरी डाऊन आपण म्हणतो. इथे चुकून तसं लिहायचं नाही. इथं काय म्हणायचं? टू बँक म्हणायचं. काय म्हणायचं? टू बँक अकाउंट म्हणायचं. आता बघा इथं जर टू बँक नाव दिलं म्हणजे पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला आहे. याचा अर्थ दुसरा इफेक्ट होणार बँकेच्या क्रेडिट साईडला. म्हणून बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला म्हणायचं आहे बाय संगीता कॅपिटल अकाउंट. संगीता कॅपिटल अकाउंट 38,200. त्यानंतर बाय अनिता कॅपिटल अकाउंट 38,200 आणि बाय स्मिता कॅपिटल अकाउंट. स्मिता कॅपिटल अकाउंट रक्कम किती आहे? 29,100. आता आपण जर यांची टोटल केली तर दोन्ही बाजू काय यायला पाहिजे? समान यायला पाहिजे. आता बघा इथं किती होते? 5 0 0. त्यानंतर 9 5 14, हातचाला 1, 7 1 8 आणि 3 3. 3,84,500. आता यांची सुद्धा बेरीज किती यायला पाहिजे? 3,84,500 यायला पाहिजे आणि ती येते. तुम्ही करून पहा, नक्कीच सेम अमाऊंट येते. 3,84,500 येते. आता राहिलं कोणतं आपलं? संगीताज लोन अकाउंट. आता त्याच्या क्रेडिटला किती होते? संगीताज लोन अकाउंटच्या क्रेडिटला किती होते? 1,20,000. ते क्लोज करायचं राहिलं होतं, आपण ते क्लोज करून घेऊ. इथेही किती आहे बघा? डेबिटला आपण परतफेड करताना 1,20,000 तिला दिले होते, तर तेही आपण इथे क्लोज करून घेऊ. अशा पद्धतीचं हे उदाहरण होतं की ज्यामध्ये 2-3 नवीन ॲडजस्टमेंट होत्या, थोड्या वेगळ्या पद्धतीने विचारल्या गेल्या होत्या. पण घाबरायचं काही काम नाही आहे. ॲडजस्टमेंट कशाही असो, हळूहळू त्यांचा अर्थ समजून घेतला तर आपल्याला त्या व्यवस्थितपणे सोडवता येतात. थँक्यू.